धन्यवाद. सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. गणेश प्रिया योगिराजा समर्था महातापसी पूर्णवाद प्रणेता तया पावना पौर्णिमा पूर्णचंद्रा नमस्कार माझा सद्गुरु रामचंद्र. बुद्धिदाता मंगलमूर्ती श्री गणेश पूर्णवाद प्रणेते परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराज पारनेरकर, पूर्णवाद वर्धिष्णू सद्गुरुनाथ परमपूजनीय श्री विष्णू महाराज पारनेरकर, त्याचप्रमाणे मातृपितृ चरणांवर सादर साष्टांग प्रणिपात करून आज येथे माझ्या भाग्याने उपस्थित असलेले सकल संत विचार मंच कोथरूड पुणे यांचे समस्त अभ्यासक बंधू माता भगिनी आपण सर्वांच्या प्रती, त्याचप्रमाणे पिताश्री प्रतिष्ठान याचे सर्व पदाधिकारी मान्यवर या सर्वांच्या प्रती अभिवादन करून या ग्रंथ परिचय व्याख्यानमालेमध्ये परमपूजनीय डॉक्टर पारनेरकर महाराजांचा मीमांसा ग्रंथांमधला संघर्ष नावाचा ग्रंथ याचा थोडक्यात अभ्यास करण्याचा मी प्रयत्न करणार आहे. वास्तविक पारनेरकर महाराजांचा संत मालेमध्ये परिचय करून देत असताना त्यांच्या चरित्राबरोबर थोडासा त्यांचा विचारांचा म्हणजे पूर्णवाद या विषयाचा उहापोह थोडक्यामध्ये मांडलेला होता. आणि मध्यंतरीच्या ह्या ग्रंथ परिचयाच्या अभ्यास सत्रामध्ये अनेक वक्त्यांचं भाषण, अनेक वक्त्यांचा अभ्यासपूर्ण विवेचन मला ऐकण्याची एक दुर्मिळ संधी या निमित्ताने प्राप्त झाली. ते ऐकून अत्यंत सखोल असे व्यासंगी मंडळी यामध्ये एकत्र आलेली आहेत याची पुन्हा एक वार खात्री पटली. आणि नकळतपणे एक प्रकारचं थोडंसं दडपणही त्या निमित्ताने माझ्या मनावर निर्माण असं झालं की इतक्या अभ्यासकांच्या तत्वज्ञानाचा सखोल चिंतन केलेल्या, अभ्यास केलेल्या, संत वाङ्मयाचा अभ्यास केलेल्या मंडळींच्या समोर आपण अभ्यास मांडायचा आहे. आणि जो अभ्यास मांडायचा आहे, जो विषय मी निवडलेला आहे, संघर्ष नावाचा ग्रंथ, हा ग्रंथ आकाराने जरी लहान असला, अंदाजे 70 पानांचा हा ग्रंथ 1975 मध्ये परमपूजनीय डॉक्टर रामचंद्र महाराजांनी सिद्ध केलाय, लिहिलाय. त्या ग्रंथावर काही अभ्यास मांडणं हे म्हणजे शिवधनुष्य पेळण्यासारखं आहे. वास्तविक जेव्हा या संदर्भाने चर्चा झाली त्यावेळेला मी सहज संघर्ष ग्रंथाचं नाव सुचवलं, तेव्हा अशा पद्धतीचा इतका मोठा आवाका आपल्याला पेलावा लागेल याची फारशी जाणीव त्यावेळेला झाली नव्हती. परंतु जसजसा मी याच्या चिंतनामध्ये अधिकाधिक वाचत गेलो त्यावेळेला असं लक्षात आलं की हा विषय अत्यंत मोठा आहे आणि आपल्याला साधारणतः 1 तासाच्या कालावधीमध्ये याचं यथार्थत्वाने प्रगटीकरण, याचा यथार्थ परिचय करून देता आला पाहिजे. परंतु सद्गुरु वाचोनी सापडेना सोय धरावे ते पाय आधी आधी या संत उक्तीप्रमाणे सद्गुरूंना शरण गेल्यानंतर मनावरचा भार थोडासा हलका झाला. परमपूजनीय डॉक्टर पारनेरकर महाराजांचा तत्वज्ञानाचा ग्रंथ ते हयात असताना त्यांनी कधी प्रकाशित केला नाही. त्यांचा जो सिद्धांत ग्रंथ पूर्णवाद या नावाने आहे, तो ग्रंथ 1948 मध्ये डॉक्टर पारनेरकर महाराजांनी तो लिहिला. आपण त्याची थोडक्यात माहिती त्यांच्या स्वतःच्या चरित्राच्या
अभ्यासामध्ये घेण्याचा प्रयत्न केला होता. काशीचे विद्वान परीक्षक त्यामध्ये त्यांनी काशी विश्वविद्यापीठाकडनं या ग्रंथाला मान्यता मिळाली. डॉक्टरेट हा पूर्णवाद या विषयाला, या प्रबंधाला मान्यता देऊन काशी विश्व भारत धर्म महामंडळ, त्यावेळेचे विद्यापीठ, भारत धर्म महामंडळाने या विषयाला PhD या उपाधीने अलंकृत केलं. परंतु डॉक्टर पारनेरकर महाराजांनी या ग्रंथाच्या प्रकाशनाचा विचार जाणीवपूर्वक दूर ठेवला. त्यापूर्वी पूर्णवाद विचार पद्धती, पूर्णवाद मीमांसा पद्धती, ज्याला पूर्णवादी डायलेक्टिक्स असं आपण म्हणू शकतो, हे डायलेक्टिक्स पुढे आणण्याचा अति आग्रह त्यांनी धरला. जोपर्यंत विचार करण्याची रीत आपण आत्मसात करत नाही तोपर्यंत ग्रंथ आकलन करून घ्यायला थोडासा कठीण जात असावा असं वाटतं. पूर्णवाद कसा विचार करतो, पूर्णवादाची विचार पद्धती काय आहे, मीमांसा पद्धती काय आहे, या संबंधाने डॉक्टर पारनेरकर महाराजांचे तोंड ओळख आणि परिचय या नावाचे 2 संकलित ग्रंथ त्यांनी यापूर्वी प्रकाशित केले. त्यांच्या शिष्यांना घरोघर महाराज जे जात असत त्यावेळेला केलेल्या उपदेशांचं संकलन या तोंड ओळख आणि परिचय या ग्रंथांमध्ये आहे. त्यामधून व्यक्तिविशेषाचे, परमार्थाविषयीचे जे काही प्रश्न आहेत ते त्या काळच्या बैठकांमध्ये लोकांनी विचारून त्याच्या प्रश्नांची जी उत्तरं महाराजांनी दिली त्याचं हे सारं संकलन 2 ग्रंथांमध्ये पूर्वीच्या केलं. परंतु एवढ्याने जीवनाचे सारे प्रश्न सुटणार नाहीत हे लक्षात आल्यानंतर महाराजांनी स्वलिखित असे पुढे गद्य 3 आणि पद्य 1 म्हणजे परिसरात हा ग्रंथ, त्यानंतर संपर्क हा ग्रंथ आणि त्यानंतर संघर्ष हा ग्रंथ, आणि पद्यरचनेमध्ये डॉक्टर पारनेरकर महाराजांनी अभिनव अभंग अशा 21 अभंगांची रचना करून पद्यात्मक आणि 28 आर्या असा एक छोटासा लहानसा पद्यात्मक असणारा पूर्णवादी ग्रंथ महाराजांनी प्रकाशित केला, शिष्यांसाठी प्रकाशित केला, साऱ्या लोकांसाठी प्रकाशित केला. आणि त्यामधून पूर्णवाद विचारांची ओळख डॉक्टर पारनेरकर महाराजांनी सगळ्यांना करून दिली असं वाटतं. पूर्णवाद डायलेक्टिक्स म्हटलं की त्याची उपयुक्तता ज्ञान विज्ञानाच्या प्रत्येक शाखेमध्ये आपल्याला लक्षात येऊ शकते. मग ते भौतिक शास्त्रापासून तो सर्व आध्यात्मिक शास्त्रांपर्यंत सर्व विषयांमध्ये, कुठल्याही विषयामध्ये पूर्णवादाची विचार पद्धत एकदा आपल्याला लक्षात आली तर पूर्णवाद हा डॉग्मा राहणार नाही, ही बुद्धीची गुलामगिरी नाही, हा विचारांनी मोकळा आहे. पूर्णवाद आपापल्या परीने आपण त्या पद्धतीने त्याचा अभ्यास स्वतंत्ररित्या निश्चित करू शकतो. हा कुठला असा बांधीव ठराविक पद्धतीने असा काही त्यामध्ये ज्याला विचारांची बांधिलकी म्हणजे ज्याला सांप्रदायिकता असं आपण म्हणत असतो त्या पद्धतीची नाही. अमुक एकच विचार घोकमपट्टी सारखे त्या पद्धतीने मांडण्याची गरज नाही. प्रत्येक जण पूर्णवादाने मांडलेल्या विषयावर आपापल्या प्रतिभेप्रमाणे, बुद्धीप्रमाणे स्वतंत्र विचार करू शकतो. पूर्णवाद हा डॉग्मा नाही. ही काळजी त्यांनी मोठ्या कुशलतेने घेतली. आणि आणखीन एक ग्रंथ, या ग्रंथामध्ये महाराजांनी एक पद्धत अवलंबलेली आहे ज्याला आपण सोशिओलॉजिकल मेथड असं म्हणत असतो. याच्यामध्ये काय चांगलं आणि काय वाईट हे सांगायचं नसतं, ते ठरवणं वाचकांवर सोपवलेलं असतं. कारण त्याच्यातून स्वयंनिर्णय घेण्याची शक्ती आणि बुद्धी प्राप्त होत असते. ग्रंथकर्त्यांनीच काय चांगलं आणि काय वाईट हे ठरवून दिलं तर त्या विचारांची, त्या बुद्धीची गुलामगिरी पत्करल्यासारखं कदाचित वाटण्याची संभावना असते. परंतु सोशिओलॉजिकल मेथडचा अवलंब केला असल्या कारणाने अशा पद्धतीने निर्णय घेण्याची जबाबदारी वाचकांवर दिलेली असते. आणि त्याच्यातून जीवन जगल्याचं खरं समाधान वाचणाऱ्याला मिळू शकतं, जगणाऱ्याला मिळू शकतं, अशी प्रणेत्याची श्रद्धा असल्या कारणाने त्यांनी ही मेथड आपल्या सर्व ग्रंथांतरी ह्या मीमांसा ग्रंथ, याच्यातून पूर्णवादी मीमांसा ग्रंथांच्या भूमिकेतनं बोलायचं झालं तर परिसरात, संपर्क, संघर्ष आणि अभिनव अभंग या प्रस्तुत 4 ग्रंथांमधून
महाराजांनी पूर्णवाद कसा विचार करतो याची एक अत्यंत सुंदर अशी पद्धत जगासमोर मांडलेली आहे. त्यापैकी एक ग्रंथ संघर्ष ग्रंथ हा 1975 मध्ये डॉक्टर पारनेरकर महाराजांनी प्रकाशित केला. पुण्यापुरा 70 पानांचा हा ग्रंथ आहे. 7 एप्रिल 1970 गुढीपाडव्याच्या दिवशी मंगळवारी महाराजांनी या ग्रंथलेखनाला प्रारंभ केला आणि जवळपास 5 वर्षाच्या तपानंतर 1975 मध्ये महाराजांनी हा ग्रंथ पूर्ण केला. हा जरा जास्ती वेळ छोट्याशा ग्रंथासाठी महाराजांनी घेतला आणि त्यामुळेच मला असं वाटतं की याच्या एकेका शब्दाची खोली, याच्यात एकेका सिद्धांताची खोली ही अत्यंत मोठी अशी आहे, अत्यंत सखोल असणारा आणि तितकाच म्हणायचा झाला तर हिमालयासारखा उत्तुंग असा असणारा असा सारा काही विषय ह्या केवळ 70 पानांमध्ये मांडलेला आहे. पारमार्थिक विषय आहे, परंतु महाराजांच्या म्हणण्यानुसार हा रूढार्थाने परमार्थ प्रवण वृत्तीचा ग्रंथ दिसणार नाही, परंतु परमार्थाला जी त्यांच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आजची परमार्थाला एकूण 15 सूत्र आणि 2 प्रस्तावना यामध्ये महाराजांनी समाविष्ट केल्या. स्वतः परमपूजनीय रामचंद्र महाराज पारनेरकरांनी उपोद्घात लिहिलाय आणि स्वतंत्र प्रस्तावना देखील आहे. अशा 2 प्रकारच्या प्रस्तावना या ग्रंथाला देऊन एकूण 15 सूत्रांची रचना या ग्रंथामध्ये केलेली आहे. वास्तविक मी संघर्ष ग्रंथाचं चित्र आणि महाराजांची प्रतिमा असणारे एक बॅनर तयार केलं, पण काही तांत्रिक अडचणींमुळे मला ते आपल्या समोर प्रकाशित करता आलं नाही. अशा प्रकारचा संघर्ष हा ग्रंथ त्यांचा सिद्ध आहे. वृक्षाचं चित्र वरचा आणि जमिनी खालचा भाग असा दाखवून पाठीमागे एक सूर्य अशा पद्धतीचं त्यांनी मुखपृष्ठ घेतलेलं आहे. मलपृष्ठावर पारनेरकर महाराजांचा परिचय देऊन हा अत्यंत छोटा असणारा असा 70 पानांचा पारमार्थिक विषयाचा असणारा अत्यंत महान ग्रंथ याचा थोडक्यात परिचय आपण करून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. परमपूजनीय पारनेरकर महाराजांचा सगळ्यात महत्वाचा जर अभ्यासाचा कुठला गाभा असेल तर तो जीवन हा आहे. जीवनाविषयी सर्व काही अभ्यास म्हणजे पूर्णवादाचा अभ्यास असं थोडक्यात आपल्याला त्रोटक पद्धतीने सांगता येऊ शकतं. संघर्ष ग्रंथ याचा उपोद्घात करत असताना आणि त्याची प्रस्तावना करत असताना महाराज उद्युक्त झाले. संपर्क ग्रंथाच्या प्रकाशनानंतर अल्पावधीतच महाराज म्हणतात, मला हा संघर्ष ग्रंथ लिहिण्याची प्रेरणा मिळाली आणि तो काळ असा होता. संपर्क ग्रंथ महाराजांनी 1964 मध्ये प्रकाशित केला आणि संघर्ष ग्रंथ हा महाराजांनी जवळपास 11 वर्षानंतर म्हणजे 75 मध्ये प्रकाशित केला. मुद्दा असा आहे की महाराजांनी गुरुपण पत्करलेलं 1949 पासून पारनेरकर महाराजांनी गुरुपण स्वीकारलं आणि ते आस्थागायत ह्या गुरुपणाची जबाबदारी सांभाळत आहेत. शिष्यांच्या मध्ये त्या काळच्या 1964-60 त्याच्या आधीच्या पिढीच्या त्या कालावधीमध्ये लोकांच्या मध्ये असणारी परमार्थाविषयीची जी काही भावना आहे ती भावना पाहून आणि प्रपंचाकडे त्या पद्धतीचं होणारं कमी अधिक लक्ष यामुळे महाराज थोड्याशा काळजीने आणि त्यांनी या ग्रंथामध्ये त्या विषयाची मांडणी केली असं सकृत दर्शनी आपल्याला दिसतं. देवदेव करून सुद्धा आपल्या जीवनातलं वैफल्य जात नाही. हे का जात नाही याच्यासाठी जीवनाच्या वास्तवतेचा अभ्यास प्रत्येक परमार्थ्यानेच नव्हे तर प्रत्येकानेच करणं अत्यंत आवश्यक. जोपर्यंत जीवनामध्ये वैफल्य आहे तोपर्यंत आपण काहीही जरी केलं तरी देखील त्याचा उपयोग होत नसतो असं डॉक्टर पारनेरकर महाराज आवर्जून सांगतात. उपोद्घातामध्ये महाराजांनी मला संघर्ष ग्रंथ लिहावा असं वाटतं. थोडस स्वगत या पद्धतीचा विषय त्यांनी घेतलाय. प्रत्येक माणसाला मनासारखं घडावं असं वाटत असतं. मनासारखं घडलं तर सुख लाभ होतो, त्याला जीवनशक्तीचा लाभ होतो.
पण प्राय अनुभव असा आहे की मनात आलं आणि ते सहजाशेशी घडून आलं असं होत. घडत असतं ते निराळेच, हे आपण नित्य जीवनामध्ये अनुभवत असतो. आपल्याला जे पाहिजे ते मिळवण्यासाठी माणसाला काही प्रयत्न करावे लागतात, विरोधी गोष्टी टाळाव्या लागतात, कसं बोलावं हे ठरवावं लागतं. काही संकट आली तर त्याला तोंड देण्याची तयारी ठेवावी लागते. इत्यादी अनेक प्रकारचे उद्योग माणसाला चालूच ठेवावे लागत असतात. या उद्योगांचा साक्षेप न धरता महाराजांचं फार महत्वाचा आणि मुद्दा इथे मी आपल्या समोर मांडतो. अशा प्रकारच्या उद्योगांचा साक्षेप न बाळगता ज्योतिषाने होईल असं सांगितलं. यावर विश्वास ठेवून स्वस्थ बसलो, देवावरील विश्वासाने त्याला नवस केला किंवा गुरुच्या सामर्थ्यावर जर विसंबून राहिलो तर वाटेल ते घडून येईल अशी आशा बाळगणे चूक आहे असं महाराज स्पष्टपणे म्हणतात. प्राप्तव्यासाठी कर्मकंटाळा करणं हा देवाधर्मावर विश्वास दाखवणं, कर्मकंटाळा करणं आणि त्यासाठी देवाधर्मावर विश्वास दाखवून स्वस्थ बसणं हा गुण नसून दोषच आहे असं ते म्हणतात. हा दोष दाखवताना देवावरचा विश्वास असा गुणाभास जरी झाला तरी याचा अंतिम परिणाम मात्र अत्यंत भयंकर असा त्यांनी सांगितलंय. अश्रद्धा, अविश्वास, नास्तिकता, चीड, सुडाची भावना हे दोष प्रगट होतात. मग यानंतर असं जर काही घडलं तर विचारांनी पुन्हा प्रयत्नवाद पत्करला, आस्तिकता पत्करली, ईश्वर शरणागती पत्करली तरी खरी कृपा दुरावते, विवेकाची वस्ती उठली असं महाराज म्हणतात. म्हणजे चीड, द्वेष, दुष्टावा घर करून राहतात. हा जो कर्मकंटाळा आहे, जीवन जगण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते न करता त्याचा कंटाळा करून देव, ज्योतिष, गुरु किंवा परमार्थ वचनांवर केवळ भावनेपोटी अशा प्रकारचा विश्वास दाखवून कर्मकंटाळा करणं हे महाराजांना मुळीच मान्य नाही. आज जे देवदेव्हारे थाटलेले मी पाहतो असं म्हणतात ते ह्या कर्मकंटाळ्याची निपज आहे असं ते म्हणतात. ह्याच रोगाचा एक दुसरा प्रकार ते सांगतात. ते असं म्हणतात की ऐच्छिक जीवनाला तुच्छ लेखून नाकी मुरडत पण तेच करत आध्यात्मिक शांती, मोक्ष, ब्रह्मानंद इत्यादी मोठमोठी नावे घेऊन त्या प्रकारच्या साधनांचा अवडंबर करून आम्ही इतरांपेक्षा काही निराळे आहोत असे भासवून कर्मकंटाळा, विधिदोष यावर, स्वभाव दोष यावर पांघरून होणारे तर्काचे जाळे विणीत असतात. अशा माकडचेष्टांनी जीवनामधला हा जो संघर्ष करावा लागणार आहे तो थोडीच टळणार. तेव्हा जीवन जगण्यासाठी जे जे करणं आवश्यक आहे ते न करता त्याच्यापासून सुटका म्हणून जे काही देवदेव करणं असेल, परमार्थ करणं असेल, हे डॉक्टर पारनेरकर महाराज यांना मुळीच मान्य नाही असं ते म्हणतात. हा संघर्ष असं ते म्हणतात. हे जे जे करणं आवश्यक आहे, हा जो उद्योग करणं आवश्यक आहे असं ते म्हणतात. याला ते अशा माकड ज्येष्ठांनी जरी बुद्धीचे कितीही जाळं विणलं तरी हा संघर्ष नष्ट थोडीच होणार, तो त्याच्या उलट मानगुटीवर बसेल. हा संघर्षात तू इतका निकटस्थ असताना लोक तुझा कंटाळा करतात आणि सुखाच्या काळाची आशा धरतात, ते अत्यंत चुकीचं आहे असं महाराजांना वाटतं. या संघर्षाला बा संघर्ष वेदांत निश्चितच तुला ब्रह्म म्हटलेले नाही. इथे मला आणखीन एका गोष्टीची आठवण करून द्यायची. डॉक्टर पारनेरकर महाराजांचा जो पूर्णवाद ग्रंथ त्याचा मागाशी मी उल्लेख केला, जे तत्वज्ञान, नवतत्वज्ञान मराठी भाषेमध्ये आणि संस्कृत भाषेमध्ये महाराजांनी पूर्णवाद हा सिद्ध केला. हे तत्वज्ञान पूज्यपाद भगवान श्रीमद शंकराचार्यांच्या श्रीमदाद्य शंकराचार्यांच्या, आवाज थोडा माझा कमी येतोय असा आता एक मेसेज वाचला. श्रीमद शंकराचार्यांचा मायावाद
आणि श्रीमान गौडपादाचार्यांचा अजातवाद याला पूर्व पक्ष करून डॉक्टर पारनेरकर महाराजांनी आपला पूर्णवाद हा उत्तर पक्ष म्हणून मांडलेला आहे. वेदांतांनी ज्या पद्धतीचं काही एक उद्देश ब्रह्मप्राप्ती मोक्ष इत्यादी प्रकारचा जो उद्देश मानवी जीवनाला दिला, समग्र मानवी जीवनाला या पद्धतीचा उद्देश शंकराचार्यांनी दिला असं म्हटलं जातं. त्याच्यामध्ये महाराजांनी पूर्णवाद या ग्रंथामध्ये त्याची बरीचशी चर्चा केली आहे. आज तो अर्थातच आपला विषय नाही. महाराज ह्या आत्ताच्या ह्या उपोद्घाताच्या भूमिकेतनं महाराज असं सांगतात, धन्य आहे बा संघर्षा तुझी, वेदांत्यांनी तुला निश्चितच ब्रह्म म्हटलेले नाही, उलट तुला भिवून ते ब्रह्माच्या नादी लागले. अशा पद्धतीचं वाक्य या संघर्ष ग्रंथाचे काही वैशिष्ट्य सहज चालता चालता जाता जाता मी आपल्या समोर उद्धृत करीन. ते म्हणजे या संघर्ष ग्रंथामध्ये वक्रोक्ती अलंकाराचा बऱ्याच ठिकाणी महाराजांनी उपयोग केला आहे. पल्लेदार वाक्य रचना आहे. वक्रोक्ती अलंकाराचा बऱ्याच ठिकाणी महाराजांनी त्याच्यात उल्लेख केलेला आहे. भाषा सडेतोड असल्यामुळे कदाचित आता जरी मी या पीचवर बोलत असलो तरी कदाचित या भाषेनी अभिनिवेश उत्पन्न होण्याची जास्त शक्यता असते, किंबहुना व्हावा, जीवनाभिनिवेश निर्माण व्हावा अशीच याची रचना असल्या कारणाने तो प्रत्येकाच्या जीवनामध्ये अभिनिवेश उत्पन्न व्हावा अशीच ग्रंथकर्त्याचीही देखील इच्छा असावी असं मला वाटतं. असो, महाराज आणखीन एक अत्यंत सुंदर मुद्दा या उपोद्घातामध्ये आपल्या समोर मांडतात. मी सर्व अभ्यासकांची योग्य आणि या पद्धतीचा मनामध्ये माझ्या आदर आहेच, परंतु बोलताना कदाचित काही विधान आपल्याला खटकणारं वाटलं असलं तरी कृपया मला आपण नंतर जरूर कळवा. याच्यात काही आक्षेप नोंदवत आहे अशी कदाचित माझ्या भाषेमधनं आपल्याला वाटण्याची शक्यता मी नाकारत नाही. कारण हा आतापर्यंतच्या शंकराचार्यांच्या विवेचनाचा आधार घेऊन ज्या पद्धतीची मांडणी करण्यात आलेली आहे, पूर्णवाद यांनी निराळ्या पद्धतीची मांडणी केली असल्यामुळे ते विचार काही ठिकाणी फोडले जात असतात आणि म्हणून कदाचित अशा प्रकारची विधानं येण्याची शक्यता असते. महाराज म्हणतात, जीवनाची एक सुंदर व्याख्या महाराजांनी याच्यात दिली. आपल्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे जीवन. मी आहे याची जाणीव, आपल्या अस्तित्वाची जाणीव. आपल्या अस्तित्वाची जाणीव न राहणं म्हणजे मरण. आपल्या अस्तित्वाची जाणीव म्हणजे जीवन. आणि या अनुभूतीलाच माणूस मी म्हणून म्हणत असतो. मीचं अस्तित्व सतत असावं असं माणसाला वाटत असतं. याला जिजीविषय असं म्हणतात. कायम जगण्याची इच्छा, सतत असावं, कधी संपूच नाही. प्रत्येक जगणाऱ्याला, मग तो आजारी असेल, बेड रिडन असेल, वृद्ध झाला असेल, अंगम गलितम पलितम मुंडम अशी त्याची अवस्था झालेली असेल, तरी देखील प्रत्येकाला जगावं वाटतं. आपण मरावं असं कोणालाच वाटत. व्याख्यानाचा विस्तार जास्ती होऊ नये म्हणून काही विषय उदाहरणांनी न सांगता मी फक्त विचारांनी सांगण्याचा शक्यतो प्रयत्न करेन. परंतु प्रत्येकाला जीवन जगण्याचा जो अपरिहार्यपणे असणारा, लाभलेला, जन्माला आल्याबरोबर मरेपर्यंत, अगदी मरताना देखील माणसाला मी मरावं असं वाटत नाही, मी जगावं असंच वाटत असतं. कायम असावं. एवढंच नव्हे तर माझ्या मृत्यूपर्यंत देखील माझं निदान नाव तरी असावं. आध्यात्मिक माझी जी काही ओळख आहे ती तरी असावी, कामाने तरी ओळख राहावी, व्यक्तिमत्वाने तरी ओळख राहावी, अशी माणसाची इच्छा असते. मी हा जसा आपल्या अस्तित्व कायम असण्याची जी भावना, ती जाणीव त्याच्या ठिकाणी, त्याला जिजीविषा असं म्हटलं. त्याचबरोबर या मीला मी इतरांपेक्षा निराळा आहे अशी देखील दुसरी जाणीव असते. तेव्हा एकाच मी मध्ये दोन प्रकारच्या जाणीव असतात. मी म्हणजे मीच, माझं नाव म्हणजे अमुक अमुक, आनंद मुठाळ म्हणजे माझं नाव. मला दुसऱ्या नावाने कुणी हाक मारली तरी सहसा आवडत नाही. मी रागवत नाही हा भाग निराळा, परंतु मला ते फारसं आवडत नाही. मी म्हणजे मीच, मी इतरांपेक्षा काही निराळा आहे अशी प्रत्येकाच्या मीच. आपण अगदी गमतीने म्हणत असतो, दरवाजावर कोणी नॉक केलं, बेल वाजवली
तर आतून आपण विचारतो कोण आहे. दरवाजाच्या बाहेरचा उभा असलेला व्यक्ती म्हणतो मी आहे. असं जेव्हा आपण उत्तर ऐकतो, आतमधला मी जेव्हा हे उत्तर ऐकतो, तेव्हा त्याला ते सहन होत नाही की मी आतमध्ये असताना परत मी म्हणणारा बाहेर कोण उभा आहे. तो दरवाजा उघडल्याबरोबर म्हणतो अच्छा तू आहेस होय. तो त्या तूला मी म्हणायला तयार नसतो. इतका मी इतरांपेक्षा स्वतःला स्वतंत्र समजत असतो. आणि हा मी कायम राहावा असं देखील माणसाला वाटत असतं. या दोन जाणीवा आणि यालाच जीवदशा असं म्हटलंय. पूर्वीच्या पारमार्थिक ग्रंथांमध्ये ह्या मीलाच जीवदशा, मी ही जीवदशा आणि सामान्य असणेपणाची जाण, विशेषत्वानी जी जाणवतो, मी म्हणून जे जाणवतो, जीवाला जन्मसिद्ध लाभणारी ही जीवदशाच सामान्य असणेपणाची जाणीव ही ब्रह्मस्थिती. परंतु ब्रह्मानुभूतीच्या किंवा ब्रह्मज्ञानाचा सारा खटाटोप मी या अधिष्ठानावरच संभवतो असं म्हणतात. मीलाच ब्रह्मज्ञानाचा खटाटोप करावा लागतो. मी ह्या साधनावरच, मीच्या अधिष्ठानावरच, मीच्या अधिष्ठानावर, साधनावर, मीच्या अधिष्ठानावर. फार महत्वाची वाक्य महाराज आपल्या समोर उद्धृत करतात. मी काही वाक्य जशाच्या तशी आपल्या समोर उद्धृत करतो. महाराजांनी असं पुढे म्हटलंय की सामान्यतः, सामान्यत्वे, त्याला सामान्य स्वसंवेद्यत्व असं म्हटलं जातं. स्वसंवेद्यत्व हा अत्यंत प्रचलित असा शब्द आहे. आत्मा हा स्वसंवेद्य, ब्रह्म हे स्वसंवेद्य असतं. परंतु ते स्वसंवेद्यत्व सामान्य स्वसंवेद्यत्व असं महाराज इथं म्हणतात. सामान्यत्वे, महाराजांचं वाक्य जशाचं तसं मी मांडतो आणि मग आपण थोडस त्याच्यावर काही चर्चा करण्याचा प्रयत्न करू. सामान्यत्वे, सामान्य स्वसंवेद्यत्व ही ब्रह्मानुभूती व ब्रह्मज्ञान काहीच नाही. ब्रह्म हा शब्द सर्व व्यापकत्वाचे ज्ञापन करतो. तो सर्वगतस्थाचा वाचक आहे. नित्य निरंजनत्वाचे भान स्वसंवेद्य नाही. ब्रह्म हा शब्द सापेक्षार्थ वाचक आहे. तस्मात तदर्थानुभूती स्वसंवेद्य असणेच असंभव. एतस्मात् कारणात ब्रह्मानुभूती वा ब्रह्मज्ञान स्वसंवेद्य मानणे ही तर्कदुष्टता होय. स्वसंवेद्यत्व ब्रह्मत्वाचे प्रबोधक अनुभवत्व असत नाही आणि तर्कतः संभवणे शक्य नाही. तेव्हा ब्रह्मानुभूती व ब्रह्मज्ञान हे मीलाच होते. साक्षी आत्मा ज्याला आपल्या ब्रह्मत्वाची जाणीव नाही, तो ब्रह्मही नाही आणि ब्रह्मज्ञानाचा अधिकारही असणे संभवत नाही. तेव्हा ब्रह्म ही वस्तू नसून केवळ तर्कनिष्पत्ती आहे. ज्याला आपल्या अस्तीचे भान असत नाही त्याला जर चैतन्य म्हणता येत नाही, तर जेथे आपल्या नित्य शुद्ध बुद्ध मुक्तत्वाचे भान साक्षीला असत नाही व असणे संभवत नाही, त्याला ब्रह्मवस्तू कसे म्हणता येईल. अर्थात जीवाने म्हणजे प्राज्ञाने, प्राज्ञ अशा जीवाने आपल्या तर्कज्ञानाने साक्षीवर केलेला ब्रह्मत्वाचा केवळ आरोप आहे आणि वस्तुस्थिती विपरीत केवळ तर्काला काव्यापेक्षा अधिक काय अर्थ आहे. संघर्ष हेच अस्तित्व. त्या संघर्षाची सावली म्हणजे शांती. संघर्ष ग्रंथामध्ये हा अत्यंत महत्वाचा या उपोद्घातामधला परिच्छेद महाराजांनी इथे समोर मांडलाय. अनेक आतापर्यंतच्या प्रचलित तर्क समजुती, अभ्यास याला धक्का देणारी विधाने, ज्या जगाला, ज्या जीवाला भ्रमात्म भ्रममूलम इदम जगत किंवा माया, माया आणि अविद्या या भूमिकेतनं जे प्रतिपादन आजपर्यंत आपण ऐकत आलो आणि हे याचा निराश झाल्याशिवाय खरी ब्रह्मप्राप्ती, मोक्ष मिळत नाही, त्या ब्रह्मालाच डॉक्टर पारनेरकर महाराज हा कवी कल्पना आहे अशा पद्धतीचा अत्यंत सुंदर मुद्दा महाराज इथे आपल्या समोर उद्धृत करतात. उपोद्घातामधला हा महत्वाचा मुद्दा मला आपल्या समोर मांडून महाराजांच्या आणखीन एक जो प्रस्तावनेचा भाग आहे त्याच्यातला काही महत्वाचा विषय, अर्थात याच्यावर अत्यंत स्पष्टीकरण पुढे येणं आवश्यक असलं तरी वेळेच्या मर्यादा आणि वक्त्याच्या मर्यादा या दोन्ही लक्षात घेता अभ्यासकांनी याचा स्वतंत्र
अभ्यास करावा अशी विनंती या निमित्ताने मी करतो. ही 1970 मध्ये लिहिलेली उपोद्घाताची भूमिका महाराजांनी मी आताच आपल्या समोर उद्धृत केली प्रस्तावना. हाही अत्यंत सुंदर महाराजांनी प्रबंध ग्रंथ पूर्ण झाल्यानंतर महाराजांनी या ग्रंथाला एक प्रस्तावना लिहिली. महाराज एक मोठं सुंदर वाक्य. आणि आता थोडीशी मीमांसा, प्रचलित जीवन पद्धती, सामान्य माणसाला थोडस हे या पद्धतीने हा विचार पुढे न्यावा. कुठल्याही तत्वज्ञानाचं एक महत्वाचं काम असतं असं मला वाटतं. कुठल्याही तत्ववेत्याचं हे काम असावं. तत्वज्ञान नुसतं मांडून चालत नाही, तर त्या तत्ववेत्याला हे तत्वज्ञान कसं आचरणात आणावं यासाठी त्याला व्यवहार्य करणं कसं शक्य आहे याबद्दलची भूमिका देखील सांगावी लागते. त्याला धर्म असं आपण म्हणत असतो. हे तत्व कसं आचरणात आणावं या पद्धतीची जी काही भूमिका आहे त्याची मीमांसा, किंवा ज्याला आपण इंग्रजीमध्ये एपिस्टेमॉलॉजी असं आपण म्हणत असतो तत्वज्ञानाच्या भाषेत, ज्ञान प्रक्रिया. इथे ज्ञान प्रक्रिया महाराज या निमित्ताने आपल्या समोर म्हणतात. पूर्ण हे ज्ञान आहे, पूर्णत्वाचं ज्ञान. पूर्णत्व हे शुद्ध सत्य परमेश्वर, अशा पद्धतीचा तो त्यांचा सिद्धांत आहे. पण त्याला व्यवहार्य कसं करावं यासाठीच तर या साऱ्या ग्रंथांची महाराजांनी निर्मिती केली असावी, असं आपण ही सुरुवातीलाच ती भूमिका पाहिली. महाराज जीवनाच्या वास्तवतेचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे असं म्हणतात. जोपर्यंत जीवनाच्या वास्तवतेचा अभ्यास आपण करत नाही तोपर्यंत कोणत्याही प्रापंचिक आणि पारमार्थिक मूल्यांना ते मूल्यत्व येऊ शकत नाही, असा त्यांचा पुढे दावा आहे. तेव्हा वास्तवतेचा अभ्यास प्रत्येक जीवाने, प्रत्येक माणसाने, प्रत्येकाचं हे कर्तव्य असं महाराजांना वाटतं. महाराज एक मोठं सुंदर वाक्य सुरुवातीला प्रस्तावनेमध्ये म्हणतात. वास्तवतेचा विचार करता जीवन हा एक प्रयास आहे, परंतु अनायास जीवन जगता यावे अशी अबोध अभिलाषा माणसात वसत असते. आणि ह्या अंतर्विरोधी गोष्टीचा मला साक्षात्कार झाल्यामुळेच मी या दृष्टीने मानवी जीवनाचा अभ्यास आत्मनिष्ठ म्हणजे सब्जेक्टिव्ह आणि वस्तुनिष्ठ म्हणजे ऑब्जेक्टिव्ह अशा उभय पद्धतीने केला. तो संघर्ष या माझ्या लहानशा ग्रंथात विविधरित्या ग्रथित केला आहे. जीवन जगावंसं वाटत असल्यामुळे माणूस प्रयासपूर्वक जीवन जगतो, पण अनायास जीवन जगण्याची जी त्याची अभिलाषा असते, अबोध नांदत असते त्याच्या मनामध्ये, ही त्याला जगण्याचा खरा आनंद मिळू दे. तो कुठलाही कार्यक्रम माणसाने पत्करला, राजकीय, आर्थिक, सामाजिक, धार्मिक, तरी शेवटी त्याला उभं घाल्या वाचून राहा. कारण एक प्रकारचं वैफल्य तो या क्षेत्रामध्ये नांदताना महाराजांचं एक फार सुंदर वाक्य मला नेहमी त्या वाक्याने मोहिनी घातली, आणि ते असे की वृद्धापकाळ जवळ आला असता मृत्यूचं भय उभं राहिलं असता. सामान्यतः म्हातारपणामध्ये नकळतपणे माणसाच्या अंतःकरणामध्ये वाहणारा असमाधानाचा सूर का, हा असमाधानाचा सूर तसाच कायम राहून जर जीवन सुखात गेलं तर त्याला यशस्वी जीवन म्हणता येईल का, अशा प्रकारचा एक प्रश्न महाराजांनी त्यांच्या ग्रंथामध्ये उपस्थित केला. याच्यातही काही धक्कादायक विधान आताच जसं आपण ब्रह्मज्ञानाच्या संबंधाने उपोद्घातामध्ये ज्या पद्धतीचं मांडणी केली आहे ते आपण पाहिलं, तसेच आणखीनही काही महाराजांनी याच्यात काही भूमिका, जीवनाच्या भूमिकेतनं या प्रचलित कल्पनांना धक्का देणारे अशी काही विधाने याच्यामध्ये आपल्याला आढळतात. माणसाच्या जीवनात वैफल्य येण्याचं कारण वास्तविक जीवन हे प्रयास असताना अनायास जीवन जगावं असं माणसाला वाटत असतं. इझी मनी. आजचा काळ जर आपण पाहिला, आजच्या पिढीचा जर आपण त्यांची मानसिकता पाहिली, त्यांचा कल पाहिला, तर आपल्या हे सहज पटण्यासारखं आहे की त्यांना अनायास पाहिजे, इझी गोईंग लाईफ. जीवनाबद्दल त्यांच्या साऱ्या कल्पना हे अत्यंत रेडीमेड अशा आहेत, इन्स्टंट, फार प्रयत्न न करता थोडक्यामध्ये जास्तीत जास्त कसं पदरात पाडून घेता येईल अशा पद्धतीचा त्यांचा सारा प्रयास असतो. आणि तेवढेच लवकर ते वैफल्यग्रस्तही होताना आपण पाहतो. ही अनायासतेची भावना माणसाला जीवन जगण्याचा खरा आनंद मिळू देत नाही, हे त्याचं कारण आहे. महाराज म्हणतात ही अनायासतेची भावना माणसाच्या मनामध्ये येते कुठून आली. जेव्हापासून माणूस समाज करून राहायला लागला तेव्हापासून महाराजांनी फ्रॉम द रूट कॉजेस असं आपण त्याचं वर्णन करू शकतो, तिथपासून महाराज प्रत्येक गोष्टीच्या मुळापासून अतिशय सुंदर रीतीने अभ्यास मांडत असल्या कारणाने तिथपासून याचा सारा उहापोह घेता आलेले आहे. पण ह्या वैफल्याची जी भावना आज प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये आहे, याच्यावर कोणी विचार करताना दिसतं का असं महाराजांनी पाहिलं. पाश्चात्य म्हणजे भौतिकवादी म्हणवणारे विचारवंत
पाश्चात्य असं आपण म्हणूया, त्या पद्धतीची विचार करणारी जी मंडळी अशा प्रकारचं वैफल्य येतं हेच ते मान्य करत नाही. प्रयत्न करा, तुमच्या प्रयत्नात काहीतरी चूक असेल असं आपल्याला ऐकवण्यात येतं. तुमच्या प्रयत्नात काहीतरी चुकलं असेल, अजून प्रयत्न करा. 10 वेळा केले असेल तर अजून 11व्या वेळेला करा असं आपल्याला सांगण्यात येतं. भौतिकवादी विचारवंत हे या प्रकारच्या वैफल्याला अमान्य करतात. या वैफल्याच्या भावनेचा दार्शनिकरित्या कुठे विचार झालेला, सहानुभूतीने विचार करणं निराळं आणि दार्शनिकरित्या याच्यावर उपाय शोधण्यासाठी काहीतरी विचार मांडणं आवश्यक आहे. त्या पद्धतीचा विचार नाही पाश्चात्यांनी आजपर्यंत पाश्चात्य तत्ववेत्यांनी केलाय आणि नाही भारतीय विचारवंतांनी देखील केलाय. या जीवनाच्या वास्तवतेवर, ही जीवनाची वास्तवता आहे. प्रत्येकाला जीवन कठीण जगणं हे प्रयासपूर्वक जगावं लागत असतं, परंतु त्याच्या मनामध्ये अनायासतेची जी भावना आहे, ह्या जीवनाच्या वास्तवतेवर डायलेक्टिक्स म्हटल्यानंतर द्वंद्ववाद एका विरुद्ध दुसरा आणि त्याच्यातनं आपण म्हणत असतो संकीर्ण असा तिसरा निर्माण होत असतो. भारतीय विचारवंतांनी जो विचार केला त्यामध्ये वास्तवतेपेक्षा सहेतुक दृष्टिकोनच बाळगलाय आणि त्यांची विधानं बघा भारतीय विचारवंतांची, त्या फ्रस्ट्रेशनमुळे, जीवनाच्या दगदगीमुळे, जीवनात जे दुःख अनुभवलंय, आपल्याला माहिती दुःख हरण करण्यासाठी तत्ववेत्ते वेगवेगळे उपाय सांगत असतात. आपण सारा तत्वज्ञानाचा इतिहास पाहिला तर मानवी जीवनात दुःख हलकं व्हावं म्हणूनच ते उपाय शोधत असतात. परंतु नेमकं वैफल्यावर उत्तर शोधण्याच्या ऐवजी त्यांनी सहेतुक दृष्टिकोन बाळगला असं इथे म्हटलंय. जीव हा आपल्या मूळ ठिकाणी पोहोचण्याची इच्छा करतो, हे त्याचं पालुपद आहे. जीव हा आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे आत्मस्थिती असेल किंवा ब्रह्मस्थिती असेल, या ठिकाणी पोहोचण्याची इच्छा करतो. या भ्रमात्मक भ्रममूलम इदम जगत, या जगामध्ये वास्तविक सगळं भ्रमात्मक असताना त्याला इथे कसं आणि सुखलाभ होणार, इथे दुःख अनुभवाला येईल. जेव्हा त्याला आपल्या मूळ स्थितीचा आनंद, जेव्हा त्याला अनुभव येईल तेव्हा त्याला आनंद वाटेल जीवनामध्ये. अशा प्रकारची उक्ती आपण अनेकदा तत्वज्ञानाच्या चर्चेमध्ये, परमार्थाच्या क्षेत्रामध्ये नेहमी ऐकत असतो. तेव्हा या प्रकारच्या विवेचनाने महाराज असं म्हणतात, हे वास्तवतेवर फिक्शन तो उभं करत असतो आणि पुढे दिलेला तर्क किती तार्किक असला तरी प्रारंभ हा अज्ञानजनित, काव्यात्मक आणि काल्पनिक असल्यामुळे अनायास जीवन जगण्याची अभिलाषा कशी उत्पन्न होते किंवा का व्हावी याचा छडा लागत नाही. जन्म मरणाची दगदग कायमची कशी सुटेल या संबंधी अहममिकेने साधने सांगायची आणि त्यांच्या संबंधी श्रद्धा निर्माण करायची. या प्रकारच्या प्रयासाने हा प्रश्न सुटत नाही तर बाजूलाच राहतो. माणसाला ब्रह्म नको आहे, ब्रह्मानंद नाही मिळाला तरी चालेल, पण त्याला जीवनानंद पाहिजे, जीवन जगण्याचा आनंद पाहिजे. सामान्य माणसाला वास्तविक ब्रह्मानंद त्यालाच मिळू शकतो, ब्रह्मप्राप्ती त्यालाच मिळू शकतो, हे त्या तत्ववेत्यांनीच आपल्याला सांगून ठेवलंय. ज्यांना तीव्र प्रज्ञा असेल त्यांनाच ब्रह्मज्ञान होऊ शकतं, अशी त्याची प्री कंडिशन आहे. भक्तीसाठी सुद्धा प्री कंडिशन आहे. देह जावो अथवा राहो, कालच आपण तुकाराम बीज साजरी केली. पांडुरंगी दृढ भावो, किंवा बरे झाले देवा बाईल कर्कशा, अन्नान्न करता पोरे मेली, अशी दृढ श्रद्धा भगवंताच्या विषयी आपल्या अंतःकरणामध्ये ठेवणं अत्यंत गरजेचं आहे, असा भक्तिमार्ग सांगतो. सामान्य माणसाला या दोन्ही पैकी त्याला जीवनामध्ये, मुलाबाळांमध्ये, रोजच्या जीवनामध्ये त्याला जगण्याचा आनंद मिळायला पाहिजे अशी सामान्य अभिलाषा असते. महाराज असं म्हणतात, जीवनाचा अत्यंत धावता विचार करणंच इथे शक्य आहे. इतर ग्रंथांमधून वेळोवेळी केला आणि संघर्ष या प्रस्तुतच्या ग्रंथातूनही तो वेळोवेळी मांडलेला आहे असं महाराजांनी. आणि याची मीमांसा करताना ते दोन महत्वाचे भाग आपल्या समोर ठेवतात. ही अनायासतेची भावना माणसाच्या मनात कशी काय येते याच्याबद्दलचा एक नैसर्गिक वास्तव महाराज आपल्या समोर उद्धृत करतात. आणि ते असं की जन्माला येणारा प्रत्येक जीव हा प्रारंभिक काही काळ तरी दुसऱ्या कर्मी जगवला जातो. इतर अनेक योनींपेक्षा मानवी जीवनामधल्या मानव योनीमध्ये हा परोपजीवित्वाचा काळ जास्ती आहे. आणि त्यामुळे लहान आणि अगदी असं आपण आजच्या काळ आपल्या व्यावहारिक बोलीभाषेमध्ये आपण म्हणतो की त्याच्या स्वतःच्या पायावर मुलगा उभा राहीपर्यंत, म्हणजे वयाच्या 25-30व्या वर्षापर्यंत, अगदी असं आपण पाहतो अलीकडच्या काळामध्ये 25-30पर्यंत तर शिक्षणच चालू असतं मुलांचं. आपल्या पायावर उभं राहून स्वयंपूर्ण होऊन दुसऱ्यावर अवलंबून न राहण्यासाठीच जी काही कौशल्य लागतं ते आत्मसात होईपर्यंत तर 25-30 माणसाने गाठलेली असते. इतका
दीर्घकाळ माणसाचं जीवन हे परोपजीवी असतं. जे म्हणेल ते आई वडील बाबा आई देत असतात. त्यामुळे त्याचे संस्कार माणसावर अनायासतेच्या मध्ये परिवर्तित होत असतात. मागितलं की मिळतं. आई बाबांच्याकडे मागितलं की मिळतं. समाज पोषत राहत. दुसरं असं की माणसाचं पोर सक्षम झाल्यानंतर त्याला जगण्यासाठी लागणारं अन्न पाणी आणि संरक्षण त्याचे त्याला मिळवावं लागते. जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने मानवी जीवनाकडे बघतो, इतिहासामध्ये जेव्हा पाहतो आणि ह्या उद्योगामध्ये त्याच्यातलं काठिण्य कमी करत करत अगदी आधी माणूस ज्या पद्धतीने जीवन जगत आला, अन्न पाणी मिळवत आला, त्या पद्धतीची आज आपल्याला गरज नाही. आपल्याला ते सुकर झालंय. अन्न पाणी आपल्याला सहज, संरक्षण सहज मिळतं. हे कठीण असणारे जीवन माणसाने प्रयत्नपूर्वक सोपं करत आलंय. जीवन कठीण जीवनाला सुगम करण्यासाठी ज्या साधनांचा उपयोग केला जातो त्याला डॉक्टर पारनेरकर महाराज सभ्यता असं म्हणतात. आणि ती साधनं वापरताना माणसाला स्वतःमध्ये जे काही आवश्यक बदल घडवून आणणं आवश्यक असतं त्या बदलाला महाराज संस्कृती असं म्हणतात. तेव्हा सभ्यता आणि संस्कृती असं महाराजांनी मोठं सुंदर संपर्क या ग्रंथामध्ये त्याची भूमिका मांडली. त्यातूनच मानवी जीवन ही जीवनाची काठिण्य कमी करण्यासाठी जे माणसाने प्रयत्न केले त्याच्यातूनच मानवी जीवनामध्ये सभ्यता आणि संस्कृती उदयाला आल्या, जन्माला आल्या आणि त्याचा जीवन जगण्याचा प्रारंभीचा प्रयास बऱ्याच अंशी सुकर झाला असं आपण पाहतो. हे दोन फॅक्टर जे आहेत, एक नैसर्गिक परोपजीवित्वाचा काळ मानवी योनीमध्ये अधिक असण्यामुळे त्याच्या मनावर जो संस्कार होतो आणि दुसरा आजच्या माणसावर या सभ्यता संस्कृतीच्या यशाचा जीवन सुकर असण्याचा. मनात आलं की गाडी स्टार्ट करून पटकन पाहिजे त्या ठिकाणी भाजी बाजारात गेला, भाजी घेऊन आला, इतकं सोपं जीवन झालं असल्या कारणाने या सभ्यतेच्या आणि संस्कृतीच्या यशाचे परिणाम म्हणून माणसाला अनायासतेची भावना वाढत्या श्रेणीमध्ये निर्माण होत गेली, वाढत गेली. जीवन जरी आज आपण पाहतो जगणं सुकर झालं असलं तरी मनसोक्त जगण्याच्या इच्छेची मात्र त्याची सारखी कोंडीच होत आलेली आहे. ही वस्तुस्थिती आपण कशी आणि नाकारू शकतो. जीवन जगणं सुकर झालंय पण मनसोक्त जगण्याची प्रत्येकाची मुस्कटदाबीच होते ही मानवी जीवनाची वास्तवता आहे. आजच्या माणसाची तरी प्रत्येक ठिकाणी ठाई ठाई मनासारखं जगावं असं वाटतं, घडल्यास सुख होतो, जीवनशक्तीचा लाभ होतो, तरी मनासारखं कोणाला जगताय. आज जर माणसाच्या हृदयाला कान लावला तर असं लक्षात येतं सामान्य माणसाच्या मनासारखं जगता येत नाही आणि म्हणून वैफल्यग्रस्त पाप ताप आणि दैन्य ज्याला म्हटलं जातं परमार्थामध्ये या त्रयींनी जो युक्त असतो त्याला वैफल्यग्रस्त असं म्हणतात. आता संघर्ष नाव घेतल्यामुळे आपल्याला आणखीन असं वाटण्याची एक शक्यता आहे की स्ट्रगल फॉर एक्झिस्टन्स हर्बर्ट स्पेन्सर यांच्या सिद्धांतामध्ये अस्तित्वासाठी धडपड जीवाला जिवंत राहण्यासाठी जो संघर्ष पत्करावा लागतो तो याच्यात दाखवलाय का तर नाही, तो नाही दाखव. अस्तित्वासाठी धडपड सर्व्हायव्हल ऑफ द फिटेस्ट अशा पद्धतीचा नव्हे. तर माणसाने निर्माण केलेला हा जो समाज आहे या समाजामध्ये आज व्यक्तीच्या जगण्याची कुचंबणा होती. तेव्हा संघर्ष या ग्रंथामध्ये अगदी थोडक्यात सांगायचं झालं तर व्यक्ती आणि समाज यांच्यामध्ये ठाई ठाई वेगवेगळ्या पद्धतीने जो संघर्ष निर्माण होतोय त्याचा उहापोह डॉक्टर पारनेरकर महाराज संघर्ष या ग्रंथामध्ये 15 सूत्रांमध्ये म्हणतात. या माणसावर माणसाने जरी सभ्यता आणि संस्कृतीच्या भूमिकेतनं मानव समाज हा निर्माण झाला, पुढे तो सुस्थिर झाला. सुस्थिर हा शब्द सुद्धा आपल्याला लक्षात घेण्यासारखा. सुस्थिर झाला. आज सुद्धा आपण आपल्या घरात आल्याबरोबर डाव्या हाताला स्विच बोर्ड असतो तिकडे आपला हात सहज जातो. इतकं आपण त्याच्याशी सरावलेलो आहोत, इतकं आपण त्याच्याशी युज टू झालेलो, इतकं सुकर आहे आपलं जगणं या भूमिकेतनं सुकर झालेलं. परंतु या गोष्टींमध्ये जर आपण स्थित्यंतर पाहिली तर ज्या माणसाने हा समाज म्हणजे समाजाचा बाप म्हणजे माणूस व्यक्ती हा होता एकेकाळी, हा समाज आज माणसावर अधिराज्य गाजवतो. कालांतराने मानवावर समाजाचा अधिराज्य निर्माण. जे पाहिलं जगात जे पाहिलं ते हवं अथवा नको म्हणण्याचं त्याचं स्वातंत्र्य व्यक्तीचं स्वातंत्र्य गेलं. हवं तेही समाजाच्या ठराविक चाकोरीतनच मिळू शकेल आणि नको तेही समाजाच्या ठराविक चाकोरीतनच टाळता येणं शक्य असेल तरच टाळता येईल. अभ्यास करायचा नाही, शिक्षण घ्यायचं नाही म्हणलं तर आजच्या काळात शक्य आहे का ते? सरकार सुद्धा सक्तीने प्रायमरी शिक्षण तरी द्या असंच सांगतं की
अमुक एका मुलीशी लग्न करायचं. आजचा काळ निराळा आहे, पण माझ्या लग्नाचा जो काळ होता 80-90च्या दशकामधला, त्या काळात तरी आईवडिलांच्या सांगण्याप्रमाणे करायचं, अशा पद्धतीची भूमिका मुलामुलींची असायची. तेव्हा नको असं वाटलं तरी आई वडिलांनी जर परवानगी दिली तरच ते टाळता येणं शक्य होतं. आई वडील म्हणजे समाज, समाजाचे प्रारंभिक घटक असं आपण म्हणू शकतो. या प्रकारच्या मानवी जीवनावर समाजाच्या अधिराज्यामुळे त्याचं जीवित स्वातंत्र्य कुंठित झालं. समाजाच्या तालासुरावर माणसांच्या हातापायांची हालचाल देखील करणं भाग पडलं. माणसाला देवानी जे जीवन दिलंय ते आनंदासाठी दिलंय, ही समज फक्त बोलण्यापुरती शिल्लक राहिली. आणि या वेळेला महाराज मोठं सुंदर सांगतात की इथे प्रारब्धाने मानवी जीवनात पदार्पण केलं. प्रारब्धात जसं असेल तसं घडेल असा प्रारब्धवाद अगतिक माणसाचा वैचारिक जो काही अंगतोरपणा आहे त्याच्यातून प्रारब्धवाद जन्माला आला असं म्हटलं तर थोडस अतिशयोक्तीचं ठराईल कदाचित असं वाटतं. प्रयत्नवादाचं स्तोत्र कितीही गायलं तरी समाज सत्तेचे पाश आपल्या भोवती पक्के जखडलेले आहेत, आपल्या प्रयत्नांच्या भोवती पक्के जखडलेले आहेत. या गोष्टीचा साक्षात्कार माणसाला प्रत्येक व्हायला लागेल आणि त्यामुळेच अगतिकतेची भावना आज जोर धरून आहे. याच्या संबंधी विचार होणं अपरिहार्य आहे आणि तो विचार डॉक्टर पारनेरकर महाराज आपल्या या ग्रंथामध्ये मांडतात. याचं औचित्य मात्र जडवादी विचारवंतांनाही वाटत नाही. हे सखेद आश्चर्य नव्हे का असं महाराज प्रश्न विचारतात. आणि बिचारे भाबडे परमार्थी चिरशांती मिळवण्याच्या उद्योगाला प्रवृत्त होऊन अगतिकतेच्या तीव्रत्वाची धार अंशतः बोचट करू पाहतात. भाबडे परमार्थी असं म्हटलंय. परमार्थ्यांना भाबडे परमार्थी, चिरशांती मिळवायची. एकदा ब्रह्मसाक्षात्कार झालं, ब्रह्मज्ञान झालं, मोक्ष मिळाला. महाराज म्हणतात या महाभागात ब्रह्मप्राप्ती झाली तरी अशांती सतावीतच राहत. थोडस आणखीन उपरोधाने म्हणायचं झालं तर चिरंजीव चिरशांतीच्या मागे लागला. पूर्वी आपल्याकडे भारतीय पद्धतीमध्ये निदान महाराष्ट्रामध्ये तरी मुलांना चिरंजीव म्हणण्याची पद्धत होती. चिरंजीवित्व, ज्याचा जीवत्व, ज्याचा जीवभाव चिरंतर सांभाळला जावा. आपल्या सप्त चिरंजीवांची माहिती आहे, कल्पना. जीवभाव हा मरणानंतर देखील त्या जीवाने सांभाळलेला असतो असं म्हणतात. म्हणून प्लॅन्चेटवर बोलावल्यानंतर अमुक एक व्यक्तीचा आत्मा तिथे येतो. आता तो आत्मस्थितीला प्राप्त झाल्यानंतर सुद्धा तो जीवभाव सांभाळून असल्याशिवाय अमुक एका व्यक्तीला लालबहादूर शास्त्रीजींना बोलवलं तर त्यांचा आत्मा येतो असं काही त्या काळात चर्चा होत असत. तो जीवभाव असल्याशिवाय त्या आत्म्याला, हा आत्मा म्हणजे लालबहादूर शास्त्रींचा म्हणजे जीवभाव त्याही अवस्थेमध्ये आहे. तेव्हा इतका जर चिरंजीवत्वाचा भाव असेल तर चिरशांती मिळवायची आहे. या उद्योगाला काही महाभाग लागतात आणि जी आपली अगतिकता नित्य जीवन जगत असताना अनुभव त्याची धार अंशतः बोचट करू पाहतात. पण या महाभागात ब्रह्मप्राप्ती जरी झाली तरी अशांती, शांती मिळवण्यासाठी प्रयत्न करणाऱ्याला जीवनभर अशांती सतावीत राहते. आणि प्रत्यक्ष ईश्वर जरी भेटला तरी सोडव बाबा याच्यातनं, बोल्याला द्राक्ष आंबट या भूमिकेतनं सोडव बाबा याच्यात. या मागणीशिवाय दुसरं मागणं शिल्लक राहत नाही. याच्यातनं तिसरा मागाशी जो आपण विचार पाहिला अस्तित्ववादी हर्बर्ट स्पेन्सर, समाज उद्ध्वस्त करणे सहज मानवी परंतु अमानुष इत्यादी प्रकारचे समाजच उद्ध्वस्त करून टाका. यांना व्यक्ती जीवनावर जे समाजाचं अधिराज्य आहे ते घालवून टाकायचं म्हणून अस्तित्ववादी विचारवंत मध्यंतरीच्या काळामध्ये तो विचार पुढे आला होता. समाज ही संस्था ईश्वर प्रणित असल्याची दृढ भावना अस्तिकात नास्तिकात सर्वत्र बसत आहे. का कशी याचा अभ्यास आपण जरूर करून पाहू. आणि समाजाला त्यामुळेच व्यक्ती स्वातंत्र्याची होळी झाल्यास कसलं सोयर सुत कोरलेलं नाही. महाराज मोठी हळहळ व्यक्त करतात, सांगतायत मानवी मनाच्या विकृती त्यामुळेच इतस्ततः बहुसंख्येने दृष्टोत्पत्तीस येतात. आज जर आपण सायकॅट्रिस्ट कडे गेलो, मानसशास्त्रवेत्यांचा त्या संदर्भाचा मोठा सुंदर असा सिद्धांत सांगितला जातो की प्रत्येक व्यक्ती ही काही ना काही अंशी तरी सायकिक आहे, थोडीशी मनोविकारांनी ग्रस्त आहे. आजच्या काळामध्ये जगणारी प्रत्येक व्यक्ती याच्यामध्ये काही ना काहीतरी विकृती मनाची आहे. याचं कारण व्यक्तीला ज्या पद्धतीने जगण्याला मोकळीक पाहिजे ती राहिली नाही आणि समाज म्हणून ज्या पद्धतीने समाजाने जगायला पाहिजे त्या पद्धतीचा समाज बांधणी, समाज साक्षेप
हे सारे मोठे मोठे विषय पुढे 15 सूत्रांमध्ये निराळ्या पद्धतीने महाराजांनी मांडले. म्हणून महाराज म्हणतात, मानवी मनाच्या विकृती त्यामुळे इतस्ततः बहुसंख्येने दृष्टोत्पत्तीस येत आहेत. आपण प्रत्येक पाहतो ही स्थिती देखील समाजाच्या अस्तित्वाच्या दृष्टीने आणि स्वास्थ्याच्या विचाराने मोठी चिंतनीय अशी म्हण. समाज जगेल पण त्यात माणूस म्हणता येईल असं कोणी शिल्लक राहिला नाही. या तीव्रतम संघर्षाची जाणीव यथार्थत्वाने करून देण्यासाठी संघर्ष या ग्रंथाचे लिखाण मी यथामती केलेले असून संघर्षाचा पत्कर हीच संघर्षापासून सुटका ही प्रेरणा नेटाने दिली असं ते म्हणतात. हे कितपत साधलंय आणि अधिक काय सांगितलं हे ग्रंथ वाचून वाचकांनीच ठरवावं. जरी न्यूनते पुरते अधिकते सरते करोनी घेयावे हे तुमचे विनवितू असे असं ज्ञानेश्वर महाराज माऊलींचा आणि उद्धरण देऊन महाराज 9/5/75 आपली ही प्रस्तावना पूर्ण करतात. खर तर उपोद्घात आणि प्रस्तावना इथेच हा ग्रंथ आणि त्याची असणारी आपल्याला असलेली वेळ 5 मिनिटं कदाचित 5-6 मिनिटं अजून आहेत. आपण थोडासा प्रयत्न करूया. तेव्हा सहज संघर्ष मगाशी आपण पाहिलं उपोद्घाताच्या भूमिकेतनं आणि हा व्यक्ती आणि समाजामधला असणारा पौरुषेय संघर्ष, पौरुषेय आणि अपौरुषेय संघर्ष अशा संघर्षाचे 2 प्रकार महाराजांनी याच्यामध्ये विवेचन त्याचं केलेलं आहे. व्यक्त संघर्ष, अव्यक्त संघर्ष असं देखील त्याला पुढे नामाभिधान देऊन जवळपास 9 ते 10 राष्ट्रांचे इतिहास ऑब्जेक्टिव्ह पद्धतीने, मग त्यामध्ये इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स, रशिया, चीन, जपान, जर्मनी, इस्रायल, भारत अशा अनेक राष्ट्रांच्या उदाहरणांनी महाराजांनी क्रांती या भूमिकेतनं संघर्षाचं व्यक्ती आणि राष्ट्र, व्यक्ती आणि समाज यांच्यामधला जो संघर्ष आहे त्याच्यापासून व्यक्तीचंही हित कसं जपलं जाईल आणि समाज सुद्धा कसा सुस्थिर आणि त्या पद्धतीचा राहील ही भूमिका सारी ह्या 15 सूत्रांमध्ये महाराज उद्धृत करतात. रामायण, महाभारत, भगवद्गीता याचा देखील अत्यंत सुंदर असा उल्लेख महाराजांनी पहिल्या 2-4 सूत्रांमध्ये केलेला आहे. रामायणाचा सुद्धा उल्लेख करताना महाराजांनी मोठं सुंदर सांग की व्याधानी त्या आपल्या जीवनामध्ये रंगदंग असलेल्या पक्षांचा हिरमोड केला, त्यांचा जीव घेतला असा माणूस वाल्मिकीला खपला नाही. आणि माणूस कसा असावा याची सारी भूमिका त्यांनी रामायणामधनं मांडली. अरे हा आपल्या जीवनामध्ये रंगदंग असणाऱ्याचा जीव हरण करतो असा माणूस, त्याला माणूस म्हणता येईल का? अशा कल्पनेने व्याकुळ होऊन वाल्मिकींनी रामायण रचलं की माणूस असा असला पाहिजे, रामासारखा असला पाहिजे. समाजवादी समाज रचनेमध्ये महाराजांनी असं मोठं सुंदर वाक्य लिहिलंय की व्यक्तिवादी विचारसरणी, ज्याला भांडवलवादी समाज रचना म्हणतात, व्यक्तिवादी समाज रचना म्हणतात, त्याच्यामध्ये व्यक्ती आणि समाज यांच्यामधला संघर्ष तर आपल्याला माहितीये, पण समाजवादी समाज रचनेमध्ये संघर्षाला काही स्थान असावं का नसावं आणि त्याच्यासाठी रामायणाचं मोठं सुंदर उदाहरण महाराजांनी समोर ठेवलं की समाज हिताच तो राम हा आपल्या स्वतःच्या जीविताचीच नव्हे तर आपल्या नातलगांच्या जीवाची सुद्धा पर्वा करत नाही. समाजाच्या अनुषंगाने व्यक्ती जीवनाची विशेष व्यवस्था लावणारा म्हणून राम हा आस्थागायत दुसरा राम कुठल्याही साहित्यामध्ये देखील निर्माण होऊ शकला. कल्पित काव्य म्हणूनच मी त्याकडे आजच्या काळानुसार पाहतो. वास्तविक माझी मनापासूनची श्रद्धा असं महाराज म्हणतात तिथे की राम हा माझा भाविकतेचा विषय जर पाहायचा झाला तर राम हा माझ्यासाठी अत्यंत भावाचा विषय. ईश्वर आहे याबद्दल, राम आहे, राम होऊन गेला याबद्दलची माझी दृढ श्रद्धा आहे. परंतु आजच्या विचक्षण अशा बुद्धिवादाच्या काळामध्ये अभ्यासासाठी मी राम हे कल्पित असंच मानतो, पण कल्पित तो राम आणि कल्पित त्याचं रामायण, परंतु कृत्युपलब्धीमुळे, कृती उपलब्ध असल्यामुळे, रामायण उपलब्ध असल्यामुळे कवीला ही कल्पना तरी कशी सुचली की समाजाच्या व्यवस्थेप्रमाणे आपल्या मनाच्या आणि आपल्या व्यक्ती जीवनाची व्यवस्था लावण्यास राम कुठे देखील कचरत नाही असा माणूस असला पाहिजे. ही कल्पना त्यावेळेच्या वाल्मिकीला कशी सुचली असावी हा प्रश्न शिल्लक राहतोच. तेव्हा माणसाला स्वतःचं मन किती मोल्ड करावं लागतं एवढंच नव्हे तर माणसाची दखल कशी घ्यावी लागते समाजाला देखील, याची अनेक उदाहरण अगदी ज्यांचा उत्तर आत्ताच आपण उल्लेख केला. शंकराचार्यांनी त्यांच्या ब्रह्मानुभूतीविषयी कोण शंका घेईल असं महाराज, त्यांच्या ब्रह्मज्ञानाविषयी कोणी शंका घेणार नाही, पण ब्रह्मज्ञान झाल्यानंतर सुद्धा त्यांना ऐहिकामध्ये
जो संघर्ष त्यांनी पत्करला आणि मठस्थापना करून आज तो हिमाचल चारी दिशांना भारताच्या जी त्यांनी प्रवास करून मठस्थापना केली आणि स्वधर्म कार्य पूर्ण केले. थोडस ते त्यांच्या भाषेत सांगायचं मला मोह होत असल्यामुळे मी थोडस पाहिलं की हे ब्रह्मज्ञान झालेल्या माणसाला सुद्धा ऐहिक संघर्ष सोडला नाही त्यांनी. शंकराचार्यांनी सुद्धा हे काम केलंच. अनेक प्रकारांनी महाराजांनी उदाहरणं दिली. महाभारताचं सुद्धा सुंदर महाराज सांगतात की हे भावकीचं भांडण आणि सत्तेचं भांडण किंवा जमिनीचं भांडण असं जर आपण त्याच्याकडे पाहिलं तर आपला थोडासा घोटाळा होईल असं महाराज म्हणतात. हे राज्यघटनेमुळे लागलेलं भांडण आहे असं म्हणतात. भारतीय युद्ध भावकीच्या वाटणीसाठी झालेलं नसून राज्यघटनेच्या विरुद्ध असलेल्या अन्यायावर न्याय मिळवण्यासाठी झालंय असं त्यांचं म्हणणं आहे. अर्जुनाचं सुद्धा त्याच पद्धतीने की भारत कमळ दळ परागू गीताक्षु हा प्रसंगू अनुवादिला स्वय श्रीरंगू श्री ज्ञानदेवो म्हणे. भावार्थ दीपिकेमध्ये याचा सुंदर उल्लेख करून भगवद्गीतेमधला संघर्ष सुद्धा महाराज सांगतात. महाभारताचा सांगतात, भगवद्गीतेचा सांगतात की आतापर्यंतचा असणाऱ्या अर्जुनाच्या चरित्राचा अगदी पहिल्या अध्यायाचा सुद्धा अत्यंत सुंदर असा शंखध्वनीचा क्रम हा इतका विस्तृतपणे पहिल्या अध्यायामध्ये का दिला. पांचजन्यम ऋषिकेशो देवदत्तम धनंजया पौंड्रम दद्मौ महाशंकम भीमकर्मा वृकोदरा अनंत विजयम राजा. कौरवांकडच्या शंखध्वनीचा उल्लेख का नाही केला असं महाराजांचा प्रश्न. फार सुंदर त्याचं विश्लेषण. ज्याला अधिकार नव्हता शंखध्वनी करण्याचा, भीष्मांनी शंख अस्फुरल्यानंतर ते युद्धाचा निमंत्रण स्वीकारण्याचा अधिकार एकतर राजाचा म्हणून धर्मराजाचा होता किंवा सेनापती म्हणून अर्जुनाचा तर नक्की नव्हता आणि कृष्णाचा तर तो अधिकार नव्हता. परंतु घाईघाईने भीष्मानंतर पहिल्यांदा पांडवांकडून युद्धाचं आव्हान युद्धनीतीप्रमाणे ज्यांनी स्वीकारायला पाहिजे त्यांच्या मनाची दोलायमान अवस्था झालेली असल्या कारणाने म्हणावा अन्य कारणाने म्हणा श्रीकृष्णाने आधी आपला शंख अस्फुरला पांचजन्यम ऋषिकेशो आणि त्याचा सख्य असणारा अर्जुन श्रीकृष्ण शंख अस्फुरतो म्हटल्याबरोबर देवदत्तम धनंजया आणि मग चूक लक्षात आली त्याच्या की अरे आपण वडील बंधूंच्या अगोदर घाईघाईने हे औद्धत्य आपल्या हातनं घडलं आणि मग आमच्यामध्ये काही फाटाफूट नाही म्हणून बराबर सर्व पांडवांनी देखील. अन्यथा पहिल्या अध्यायामध्ये शंखध्वनीचं इतकं सविस्तर वर्णन येण्याचं कारण काय आणि त्याचा परिणाम सुशील मनाच्या अर्जुनावर झाला. तो धनुर्विद्या संपन्न होताच, प्रश्नच नाही, परंतु दोन्ही सेनयोरू भयोर मध्ये रथम स्थापय मेच्युत असं त्यांनीच आज्ञा केली. पण रथ दोन्ही सैन्यांच्या मध्ये आल्यानंतर मात्र त्याची बोबडी वळली असं आपण पाहिलेलं आहे, आपण ऐकतो, अनेकदा त्याचा आपण अभ्यास केलाय. कांडिवम संस्कृते हस्तात पक्षय्य परिदय्यते वेपतुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते अशी अवस्था होऊन गेली. भावनोद्रेकामुळे माणसाला परिस्थितीमध्ये जे करायला पाहिजे ते न करता भावनोद्रेक झाल्यानंतर वेगळंच काहीतरी करून बसतो. याने जीवन कसं कडेला जाणार, कसं पूर्ण. माणसं आज भावनोत्कटता इतकी असते की जे करायचं आहे ठरवलेलं आहे, पहिल्यापासून हा संकल्प घेतलेला आहे की मी याचा अभ्यास करेन, पूर्णावधाचा अभ्यास करेन, पण मध्येच कुठली तरी भावनोत्कटता येते, भावनेचा ओघ येतो आणि माणूस हाती घेतलेलं स्वधर्म कार्य सोडून भलतीकडेच प्रवाहाबरोबर वाहून जातो. अशा प्रवाहपतीत माणसाने हा जो संघर्ष घडी घडी विगळे हा निश्चय अंतरीचा म्हणून करुणा हे बोलतो दीन वाचा. समर्थ रामदास स्वामींसारख्या समर्थांना देखील विकारांचे कड वारंवार येत होते, त्यांना जळवत होते, चालवीत होते, परंतु ते होऊ नये म्हणून रामरायांची त्यांनी किती आर्ततेने प्रार्थना केली की देवा मला याच्यापासून दूर जाऊ देऊ नको रे बाबा. भावनात्रेक होऊन माझ्या स्वधर्म कार्यापासून मला दूर जाता उपयोगी नाही. त्याच्यासाठी तो उग्र संघर्ष त्यांनी पत्करला. रामदर्शन झालं म्हणून धन्यता समर्थांनी काढलेली नाही. कोणी पहा, तुकाराम महाराजांची सुद्धा आपण अनेक संतांची उदाहरणं घेऊ शकतो. त्यांनी धन्योद्गार स्वतःला परमेश्वराचं दर्शन झालं म्हणून काढलं नाही, तर उदंड जाहले पाणी स्नान संध्या करावया अशा पद्धतीचे धन्योद्गार जेव्हा सारी जनता सुखी झाली, स्वधर्म कार्य पूर्ण झालं, तेव्हाच काढलेली आहे.
त्याच्यासाठी ऑब्जेक्टिव्ह आणि सब्जेक्टिव्ह पद्धतीचा अत्यंत सुंदर असा अभ्यास 15 सूत्रांमध्ये केलाय. माझा आवाका फार लहान असल्यामुळे मी फार थोडक्यात रामायण, महाभारत आणि भगवद्गीतेचा त्रोटक उल्लेख करून आपल्या समोर मांडण्याचा यथाशक्ती यथामती प्रयत्न केला. खर तर कसा झाला हा प्रयत्न आहे, ही फक्त इंट्रोडक्शन आहे. याला ग्रंथ परिचय म्हणण्यापेक्षा सुद्धा मी असं म्हणेल की ग्रंथाची तोंड ओळख आहे. मी फक्त याचा तोंडावळा सांगितलाय. याच्या अंतरंगात शिरायला पाहिजे. अंतरंगात म्हणजे मी कुठल्याही अभिनिवेशाने न सांगता त्यांची जीवनाविषयीची, मानवी जीवनाविषयीचा जो कळवळ आहे, जी कळकळ आहे, ती कळकळ फक्त आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी मी या संधीचा लाभ घ्यायचं ठरवलं. आणि म्हणून केवळ मी या ग्रंथाची तोंडओळख करून देण्याचा अल्पसा प्रयत्न केला. आपल्यासारख्या सुहृद्धांनी थोडासा माझा अधिक्षेप झाला असेल याची मला कल्पना आहे. लहान तोंडी मोठा घास. परंतु पूर्णवाद ग्रंथात याचं सविस्तर महाराजांनी विवेचन प्रबंधाच्या भूमिकेतनं उत्तर पक्ष, पूर्व पक्ष, उत्तर पक्ष या भूमिकेतनं त्याची मांडणी केली. संघर्ष या ग्रंथामधनं पूर्णवादाची एका निराळ्या पद्धतीने मांडणी महाराजांनी केलेली आहे. आपण सर्व अभ्यासकांनी याचा जरूर अभ्यास करावा, वाचन करावं, लाभ घ्यावा. आपल्या ह्या अविरत चालणाऱ्या ह्या प्रयत्नांमध्ये, सकल संत विचार मंचाच्या ह्या प्रयत्नामध्ये आध्यात्मिक ग्रंथ हेच गुरु, पण गुरुबाजी बरोबर, बुवाबाजी बरोबर महाराजांनी या ग्रंथाच्या 15व्या सूत्रामध्ये शिष्यबाजी नावाचा पण एक प्रकार असतो, तो देखील कसा उघड केलाय. अत्यंत महत्वाचे असे अनेक विषय या संघर्ष ग्रंथामध्ये महाराजांनी उघड केलेत, ते आपण जरूर अभ्यासावेत. आपण जो उपक्रम हाती घेतला या ग्रंथाच्या आणि परिचयाच्या माध्यमातून, त्यांनी मला अनेक ग्रंथांचा परिचय झाला, अनेक ग्रंथांसंबंधी माझ्या ठिकाणी जिज्ञासा उत्पन्न झाली. आणि तरी परंतु मानवी जीवनाच्या इतिकर्तव्यासाठी, प्रत्येक मानवी जीवन सुखा समाधानाचं व्हावं यासाठी पूर्णवादाचा अभ्यास आपण प्रत्येक अभ्यासकाने जरूर करावा अशी विनंती आपल्या चरणी ठेवतो. आपण ही मला संधी दिली याबद्दल आपल्या सर्वांच्या प्रती, विशेषतः अध्यक्ष डॉक्टर मुकुंदरावजी दातार सर आणि आदरणीय संध्याताई कोलटकरजी, तसेच सर्व परिवार यांच्या प्रती मी माझ्या आभाराचे 2 शब्द व्यक्त करून हा झालेला अल्पसा अभ्यास सद्गुरूंच्या चरणी अर्पण करून आपल्या सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. जय पूर्णवाद. कायम्या पामरे बोलावी उत्तरे परित्या विश्वंभरे बोलवी. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति शांति शांति. ओम पूर्ण पुरुषार्पणमस्तु. शुभम भवतु. धन्यवाद.